मातंग समाज समन्वय समिती, मातंग समाजाची एकतेची वज्रमूठ। सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूकमध्ये मातंग समाजाची रणनीती निर्णायक ठरणार। अनुसूचित जातीसह सर्वसाधारण जागेवर सक्षम उमेदवारीवर दावा। सर्व राजकीय पक्षाची मातंग समाज समन्वय समिती भेट घेणार। दगाफटका झाल्यास मतपेटीतून जशास तसे उत्तर देणार। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मातंग समाजातील सर्व इच्छुक उमेदवार आणि समाजातील ज्येष्ठ अनुभवी अभ्यासू नेते कार्यकर्ते यांची अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक आयोजित केलेली होती। या निमित्ताने सर्वच इच्छुक उमेदवार यांनी आपापल्या प्रभागातील सद्यस्थिती, राजकीय समीकरण, उमेदवारीची मागणी, सामाजिक राजकीय चळवळीतील योगदान, इच्छा, अपेक्षा अतिशय अभ्यासपूर्ण तळमळीने मांडल्या। सुरुवातीला समन्वय समितीचे प्रमुख निमंत्रक, मातंग समाजाचे युवा आक्रमक नेते माननीय आकाश तिवडे मेजर यांनी स्वागत प्रास्ताविक केले। यावेळी ते म्हणाले, कोणत्याही राजकीय पक्षाने मातंग समाजाला गृहीत धरू नये। अनुसूचित जातीच्या 11 राखीव प्रभागापैकी 8 प्रभागामध्ये मातंग समाजाचा उमेदवार प्रबळ सक्षम असताना सर्वेक्षणाच्या नावाखाली डावलणे अन्यायकारक आहे। जो पक्ष समाजाचा आणि समाजाच्या उमेदवाराचा विचार करेल, मातंग समाज त्यांच्यासोबत ठाम राहील अशी मातंग समाज समन्वय समितीची भूमिका सुरुवातीलाच स्पष्ट केली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी समन्वय समितीचे प्रमुख निमंत्रक, सामाजिक राजकीय विश्लेषक, अभ्यासक माननीय कुलदीप देवकुडे होते। यावेळी बोलताना देवकुडे म्हणाले की सध्याची राजकीय स्थिती, परिस्थिती आणि गतीची जाणीव करून देत मातंग समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई असल्याचे सांगितले। त्याचबरोबर योग्य आणि अपेक्षित न्याय न मिळाल्यास या निवडणुकीमध्ये मातंग समाजाची रणनीती निर्णायक ठरवू असा विश्वास दिला। यावेळी समितीचे प्रमुख निमंत्रक, मातंग समाजाची मुलुक मैदान तोप आणि लहुजी क्रांती मोर्चाचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष माननीय संतोष आवडे यांनी सर्व राजकीय पक्षाची मातंग समाज समन्वय समिती भेट घेऊन सद्य परिस्थिती मांडणार असल्याचे सांगितले। त्याचबरोबर समाजातील उमेदवार यांच्यामध्ये समेट घडवण्यासाठी एकवाक्यता करण्यासाठी पुढाकार घेऊ समाजाच्या उमेदवाराचा प्रचार एकसंघपणे मोठ्या ताकदीने करणार असल्याचे सांगितले। यावेळी इच्छुक उमेदवार म्हणून माजी नगरसेविका माननीय शेवंताताई वाघमारे, माजी नगरसेविका माननीय अप्सराताई वायदंडे, माननीय संजय कांबळे, माननीय शीतल लोंढे, माजी नगरसेविका उषाताई पवार, माननीय विजय लोंढे, माननीय वंदना चंदनशिवे, माननीय अर्जुन कांबळे, माननीय सॅमसन तेवडे, माननीय प्रथमेश हेगडे, माननीय अर्जुन कांबळे, माननीय अजय माने, माननीय अनिल मोहिते, माननीय गॅब्रियल तिवडे, माननीय कपिल आवडे, माननीय संध्याताई आवडे, माननीय प्रीती तिवडे, माननीय संदीप देवकुडे, माननीय अलका ऐवळे उपस्थित होते। तर दलित मित्र माननीय अशोक पवार सर, माननीय दादासो कस्तुरे, माननीय जितेंद्र हेगडे, माननीय यशय्या तालोरी, माननीय सूरज कांबळे, माननीय कुमार वायदंडे, माननीय आशिष होळकर, माननीय राजू वायदंडे, माननीय सालमन गोंगटी, माननीय तमा ऐवळे इत्यादी समाज बांधव आवर्जून उपस्थित होते। आज दिनांक 22/12/2025 रोजी साई कार्यालय वारणाली या ठिकाणी मातंग समाजाच्या 32 उमेदवारांची, जे काही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये इच्छुक उमेदवार आहेत, त्या 32 उमेदवारांची या ठिकाणी आज बैठक पार पडली। आणि या बैठकीमध्ये मातंग समाज समन्वय समितीच्या वतीनं एक गोष्ट ठरवण्यात आलेली आहे की मातंग समाजाचे जे उमेदवार ज्या ज्या प्रभागामध्ये उभा राहिलेले आहेत त्या सगळ्यांना ताकद द्यायचं काम ही समन्वय समिती करणार आहे। खऱ्या अर्थानं 11 वॉर्ड आहेत जे SC कॅटेगरीमध्ये आहेत, पण त्या 11 वॉर्डमध्ये मातंग समाजाचे 8 जे वॉर्ड आहेत आणि त्या 8 वॉर्डमध्ये मातंग समाजाचे आर्थिकदृष्ट्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये समाजमान्य असणारे असे 8 उमेदवार जे निवडून येऊ शकतात। 11 वॉर्डमधले 8 जे वॉर्ड आहेत त्यामध्ये मातंग समाजाचे 8 उमेदवार निवडून येऊ शकतात, अशी या ठिकाणी एक बैठक या ठिकाणी पार पडली। आणि त्या 8 उमेदवारांच्या मागं मातंग समाजातले जी काही समन्वयी समिती आहे ती पूर्ण ताकदीने उभा राहील असं आज या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे। बघितलं जातंय की मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं जातंय की सर्व्हेमध्ये तुमचं नाव नाहीये,
सर्व्हेमध्ये तुम्ही पुढे नाहीये, पण आम्हाला माहित आहे की आता सध्याचा जो मातंग समाज आहे तो राजकीय दृष्ट्या प्रगल्भ आहे, राजकीय त्याला समज आहे, राजकीय त्याला सगळ्या गोष्टी आता जो काही मातंग समाज आहे त्याला माहित आहे, त्या उमेदवारांना माहित आहेत, उमेदवार आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम आहेत आणि अशा उमेदवारांना पक्ष डावलण्याचं काम करणार असेल तर मातंग समाज ते आता सहन करणार नाही. जो पक्ष मातंग समाजाच्या उमेदवारांना जास्त सीट्स देईल त्याच पक्षाच्या मागे मातंग समाज ताकदीने उभा राहील हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी आज बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये हा निर्धार केलेला आहे. तर माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की पक्षामध्ये पक्षाची विचारधारा लोकांच्या घरापर्यंत पोहोचवायचं काम मातंग समाजाचा कार्यकर्ता करतोय. पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवून पक्ष मोठं करण्याचं काम मातंग समाज करतोय आणि ऐन वेळेला त्याला डावलण्याचं काम पक्ष करतोय. पण इथून पुढच्या काळामध्ये तसं न करता मातंग समाजाला न्याय देण्याचं काम पक्षाने राष्ट्रीय पक्षाने करावं आणि आपण कराल असा विश्वास या ठिकाणी ठेवतो. आणि जर का तसं नाही झालं तर मातंग समाज आपल्या विरोधात सर्व राजकीय पक्षांच्या विरोधात आपले शीट्स उभा करून त्यांच्या शिटा पाडायचं काम मातंग समाज करणार आहे. धन्यवाद. जय भीम, जय लवजी.